नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा, नगर परिषदेच्या सर्व 11 जागा लढवण्याचा निर्णय, युती होईपर्यंत मनसेची स्वबळाची तयारी, मनसे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी माहिती दिली आहे। या सर्व तयारी संदर्भात आढावा घेत मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटुरे। आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी आचारसंहिता लागताच आता नाशिकमध्ये राजकीय पक्षांनी जे आहे ते तयारीला सुरुवात केलेली आहे। मी नाशिकच्या मनसे कार्यालयामध्ये आहे। आज सकाळपासून आढावा बैठक जो आहे तो पक्षाकडून घेण्यात येत आहे। कशा पद्धतीने निवडणूक लढणार आहे आणि काय अजेंडा घेऊन जाणार आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज हे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांचे तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, संघ सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटना, महिला संघटना, सगळे प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी बोलवलेले। 10 तारखेपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत हे फॉर्म भरले जाणार आहे। ठाकरे गट आणि मनसे युती होईल अशा पद्धतीची चर्चा आहे सुरू। आपण आज बळाचा नारा देत आहे। नाही साहेब, जेव्हा आदेश देतील तेव्हा त्या पद्धतीने करू, पण आज तर आमची तयारी स्वबळाची आहे। किती जागा लढणार आहेत एकूण जिल्ह्यात? जागा नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, नगर परिषद आहे, नगर पंचायती, ते सगळ्या जागांची आमच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे। आणि आता हे जे वोट चोरणारे होते त्यांना माहिती आहे आता ते वोट चोरी करणार नाही, म्हणून कार्यकर्ते फुल सगळी जनता खुश आहे की आपल्याला मतदान करायला मिळणार आहे। आता हे जे चोरी करतात ना मतांची, ते करणार नाही, त्यामुळे कार्यकर्ते खुश आहेत। तर अशा पद्धतीचे वेगवेगळे मुद्दे आहेत। हे मुद्दे घेऊन लोकांसमोर जाऊ अशा पद्धतीची भूमिका मनसे नेत्यांची आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज।